आता संतापजनक बातमी समोर येते। बुलढाण्यातून गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम अशी मारहाण करण्यात आली आहे। धर्मविचारक दलित तरुणाला मारहाण झाली आहे। धर्म जाणून घेण्यासाठी अंडरवेअर सुद्धा काढायला लावली आहे। या मारहाणीत त्या तरुणाचा डोळा निकामी झालाय। अतिशय संतापजनक अशी घटना घडली आहे बुलढाण्यात। धर्मविचारक या दलित तरुणाला चोप देण्यात आलेला आहे। फोनमध्ये नेले रात्रीच्या 11:30 वाजता आणि मला खूप मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का, गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे व्हिडिओ काढले। तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते। मारहाण चालूच केली, त्यांना ठेवले आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले, डोके फोडले आणि डोळा पण फोडला आणि मी तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले। तिथं पण खूप मारहाण केली। रोहित पगारिया, त्याच्यानंतर प्रशांत संगेले, त्याच्यानंतर गब्बू गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली। अरे मानवता आहे की नाही या देशात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांवरती गाय चोरीचा आरोप लावताय। हे कोण नराधम आहेत? हे कोण हरामखोर आहेत? कोणाचं रक्षण करायला निघालेत गायीच्या नावाखाली? गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही तर परिणाम वाईट होतील। या सगळ्यांची त्या ठिकाणी बुलडोजरनी घरं पाडण्यात यावेत, उद्ध्वस्त करा यांचे घरं, मोका लावा यांच्यावरती। मी स्वतः खामगावला येतोय, एकाचीही गय केली जाणार नाही। काही तासात जर सगळे आरोपी अटक झाले नाहीत तर बुलढाणा एसपींना आमचा इशारा आहे, राज्यभर या ठिकाणी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्या सोबत आहेत। अमोल, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना आहे। धर्मविचारक या दलित तरुणाला मारहाण झाली आहे। काय या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडलेला आहे। खामगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गाय चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या। हा जो युवक आहे रोहन पैठणकर, हा बसस्थानकावर बसलेला असताना हिंदू राष्ट्र सेनेचे आणि गौरक्षक असे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांना विचारले की तू गाय चोरतो का वगैरे, या कारणावरून त्याला उचलले आणि त्याला जवळपास 3 तास मारहाण करण्यात आली आणि अशी बेदम अशी मारहाण करत त्यामध्ये त्याचा डोळा सुद्धा निकामी झालेला आहे। पाठीवर सुद्धा मारहाणीच्या वर डोक्यात सुद्धा दगड मारण्यात आलेला आहे। गाय चोरीच्या संशयावरून या युवकाला उचलले, याला धर्म सुद्धा विचारण्यात आले। याने सांगितलं की मी दलित समाजाचा आहे, तरी सुद्धा याचे गायीसोबत काही फोटो काढण्यात आले, कपडे काढून त्याचे फोटो काढण्यात आले आणि याला बेदम अशी मारहाण करण्यात आली। हा जो संपूर्ण संतजनक प्रकार खामगाव शहरात सुरू असताना काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या मुलाचे प्राण इथं वाचण्यात आलेले आहे। या प्रकरणी पोलिसांनी या युवकाच्या फिर्यादीवरून खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला आणि 2 जे मारहाण करणारे युवक आहे त्यामध्ये प्रशांत संगेल आणि बब्बू गुजरीवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे। मात्र रोहित पगारिया जो यातील मुख्य आरोपी आहे तो अद्याप फरार आहे। त्याकरता दलित संघटना हे आक्रमक झालेले आहे आणि त्याच्या अटकेची मागणी सुद्धा आता दलित संघटना करत आहे आणि संपूर्ण ज्या प्रकरणामध्ये जे मारहाण करणारे युवक आहेत त्याविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करणे अशी मागणी सुद्धा आता या माध्यमातून दलित संघटना आपल्याला खामगाव येथील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे करताना पाहायला मिळत आहे। मात्र या संतापजनक प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात आता संताप व्यक्त करण्यात येत आहे। दलित सेनेचे जे संस्थापक आपल्या पॅंथर सेनेचे संस्थापक दीपक केदार यांनी सुद्धा यामध्ये भूमिका जाहीर केली आहे आणि संपूर्ण काही तासात अगर या युवकांना अटक करण्यात आली नाही, कडक कारवाई करण्यात आली नाही तर विविध प्रकारचे मोर्चे सुद्धा या ठिकाणी काढण्यात येण्याचा इशारा सुद्धा या दीपक केदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।